नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. आणि आता घेणार आहोत विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा टॉप 9च्या माध्यमातून. सुरुवातीला वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकरवर गुन्हा दाखल झालाय. पाहूया त्याच संदर्भातल्या टॉप 9 घडामोडी. वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकरवर UPSCच्या तक्रारीनंतर दिल्ली गुन्हे शाखेकडून गुन्हा दाखल. स्वतःचं त्याचबरोबर आई वडिलांचं नाव बदलून परीक्षा दिल्याचा आरोप. खोटी कागदपत्र सादर केल्यानं कारवाई. निवड रद्द करण्याबाबत UPSCकडून पूजा खेडकरला कारण दाखवा नोटीस. भविष्यामध्ये UPSCची परीक्षा देण्यापासून रोखण्यात काय येऊ नये, पूजा खेडकरला UPSCचा सवाल. पूजा खेडकर यांनी जे आरोप केले आहेत त्याबाबत नोटीस मिळाली नाही. पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांची माहिती. योग्य वेळ आल्यावर बोलणार, दिवसे यांच्याकडून स्पष्ट. पुणे पोलिसांनी पूजा खेडकरला दुसरी नोटीस बजावल्याची सूत्रांची माहिती. उद्या पुन्हा एकदा आपला जबाब नोंदवण्यासाठी पोलिसांनी बोलावलं. पूजा खेडकर उद्या पुणे पोलीस आयुक्तालयामध्ये हजर होणार. पूजा खेडकरांनी पोलिसांकडे वेळ वाढवून मागितला. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची माहिती. पूजा खेडकर प्रकरणामध्ये पिंपरी चिंचवड पालिकेकडून थर्मोविटा कंपनी सील 2,77,000चा कर थकवल्यामुळे कारवाई. याच कंपनीचा पत्ता वापरून पूजा खेडकरनं अपंगत्व प्रमाणपत्र मिळवल्याचं समोर. पूजा खेडकरला नियमबाह्य मदत करणारे लोक कोण? ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांचा सवाल. पूजा खेडकरला शिक्षा व्हायला पाहिजे, जाधव यांची मागणी. दिलीप खेडकर बरोबर रामदास कदम यांची देखील ACB चौकशी करा. माजी आमदार आणि ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख संजय कदम यांची मागणी. खेडकर आणि रामदास कदमांमध्ये आर्थिक हितसंबंध असल्याचा आरोप.